गुड मॉर्निंग टू ऑल. तर आजचं मोटिवेशनल थॉट, मारावे तरी कीर्तिरूप पुरावे, वन लाईनर आहे. त्यासाठी आपण लास्ट टाइम मी तुम्हाला जसं सांगितलं होतं की 1660 मध्ये जसं प्रतापगडाच्या पायथ्याशी जो प्रसंग घडला होता की अफजल खान आणि शिवाजी महाराजांमध्ये, तसंच एक हे जे आपण म्हणतो मरावे तरी कीर्तिरूप उरावे, ती बोलायला जेवढी सोपी आहे तशी त्यामध्ये खूप मोठ्या शौर्यगाथा या त्या खूप आलेल्या आहेत. त्याच्यामुळे ती म्हणाली आहेत. अशी एरागेरांनी ती बनवलेली नाही. जसं की पन्हाळगडाचा एक प्रसंग सांगतो. पन्हाळगडावर शिवाजी महाराजांनी सैन्य होतं. तिथं काय झालं होतं की जो प्रसंग 1660 मध्ये झाला होता, 1659 मध्ये जो झाला होता अफजल खानाचा, तसंच त्याचा जो बदला म्हणून जो आदिलशाह होता विजापूरचा सरदार, त्यांनी काय केलं होतं, त्याचाच बदला म्हणून सिद्धी-जोहरला पाठवलं होतं. सिद्धी-जोहरला भल्या मोठ्या 10-20 हजाराच्या सैन्याने पूर्ण प्रतापगडाच्या जो किल्ला होता, पन्हाळा जो किल्ला होता, त्याला पूर्ण वेढा दिला होता. 3 ते 4 महिने तो वेढा होता. बाहेर एकही वस्तू जाऊ शकत नाही असं तो वेढा होता. इतका स्ट्रॉंग तो वेढा होता. तर त्या वेळातून बाहेर कसं पळावं, काय करावं, काय गनिमी करावा, तर त्यासाठी शिवाजी महाराजांनी एक गनिमीकावा केला होता. शिवकाशीत जो हुबेहूब शिवाजी महाराजांसारखा दिसणार होता, त्यासाठी त्याची निवड केली होती. प्रत्येक प्रसंगावर शिवाजी महाराजांनी अशी निवड केली होती की एक किल्लेदार जिथं व्हायचा आहे एकच जाईल, नेक्स्ट टाइम जाणार नाही. म्हणजे अशी एक गनिमी कावा होता त्या काळामध्ये की जिथं एका युद्धशैलीमध्ये ज्याला एकालाच पाठवायचा, नेक्स्ट टाइम त्याला नाही पाठवायचा, दुसरा पाठवायचा. म्हणजे पूर्ण ती गनिमी कावाचा एक प्रकार होता तो. तसंच मग तो पड्यातून कसं बाहेर पडायचं अशी गाथा तिथं शिवकाशीला निवडला. शिवकाशीदानी शिवाजी 2 पालख्या तिथं बनल्या होत्या. त्या 2 पालख्या निघाल्या होत्या फक्त गनिमी कावा, म्हणजे की त्या सिद्धीजोहरला दाखवण्यासाठी की त्याचा मार्ग हे करण्यासाठी. तशी ते जो वेळ आहे तो विचलित झाला व शिवाजी महाराज आता शरण आलेले आहेत. शिवकाशीला त्यांनी पकडला, पुढचा प्रकार तो घडला. नंतर जसे की बाजीप्रभू देशपांडे, ज्यांच्यासाठी मी हे वाक्य लिहिलेलं आहे, तर त्यांनी अवघ्या 600 मावळ्यांसह शिवाजी महाराजांना घेऊन पन्हाळा विशाळगड, हे 60 ते 65 किलोमीटरचं अंतर आहे, ते गाठलं होतं. त्यामध्ये 40 ते 45 किलोमीटरच्या दरम्यान एक तिथं घोडखिंड आहे, त्याला पावनखिंड म्हणून ओळखलं जातं. तर ती निवडली. ती का निवडली, तर एवढं मोठं जे सैन्य आहे आपला पाठलाग करतंय, आपण फक्त 600 आहोत, तर यांना आपल्याला कसं सामोरं जाता येईल, तर छोटीशी एक घोडखिंड ती निवडली जाते. आपल्याला फक्त पावनखिंड म्हणजे फक्त एक घोडखिंड आणि बाजीप्रभू देशपांडे एवढंच मॅक्सिमम माहिती असतं. पण त्यामधली आतली स्टोरी काय, म्हणजे नेमकं काय घडलं होतं तेव्हा, तर ती एक छोटीशी पावनखिंड म्हणजे छोटीशी दरी, त्यामधून एवढ्यांना कसं कंट्रोल करायचं, कारण तिथं सापडले म्हणजे डायरेक्ट संपले असा विषय होता डायरेक्ट. कारण त्या काळात 1600च्या काळामध्ये इंग्रज डच आलेले होते, त्यांच्याकडे 1 शॉटवाले गन पण होत्या, जे की आपल्या इकडे फक्त तलवारी आणि शस्त्र हाता होता. 1 शॉटवाले गन पण होत्या. तर त्यामुळे तिथं सापडले म्हणजे आपण संपलो. तर बाजीप्रभू देशपांडे शिवाजी महाराजांना म्हणतात की राजे, तुम्ही विशाळगडावर चालते व्हा, मी बघतो जेवढे मावळे तेवढे. शिवाजी महाराज म्हणतात की नाही, मी तुम्हाला सोडून कसं जाऊ शकतो. बाजी काका असे ते त्या काळामध्ये त्यांना म्हणायचे, कारण ज्येष्ठ होते. तर बाजी काका, मी कसं जाऊ शकतो तुम्हाला सोडून, की आज एवढी फौज तुमच्या समोर आहे, मी तुम्हाला सोडून कसं जाऊ शकतो, कारण आज काही होऊ शकतं. बाजीभाऊ म्हणतात त्या आता जे आजच्या काळामध्ये आपण जे वाक्य वापरतो, लाख मेले चालतील तरी लाखाचा पोशिंगा जगलाच पाहिजे, हे बाजीप्रभू देशपांडेंनी शिवाजी म्हणलं वाक्य. तेव्हा ते वाक्य असं म्हटलं होतं की लाख मेले चालतील पण लाखाचा पोशिंगा जगलाच पाहिजे. तेव्हा पण त्यांनी ते वाक्य वापरलं होतं. शिवाजी महाराज त्यांना जायची इच्छा नसते, परंतु ज्येष्ठ होते, त्यांचा आदर सन्मान, त्यामुळे ते अवघे 600 मधून 300 घेऊन पुढे पसार होतात. आणि त्यांनी बाजीप्रभू देशपांडे त्यांनी सांगितलं असतं की राजे, तुम्ही जेव्हा गडावर जाणार तेव्हा फक्त तोफेचे 3 वार करा. 3 वार मला मिळाले, मी समजून जाईल तुम्ही सुखरूप गडावर पोहोचले. बरोबर. असं सिद्धीजोहर आणि त्याची सेना जवळ येते. राजे 300 मावळे घेऊन पुढे होतात आणि 300 मावळे घेऊन लढत असतात. पूर्ण रक्ताचा सळसळाट होतो, पूर्ण रक्तबंबात पूर्ण होतं, पण बाजीप्रभू देशपांडेकडे हटत नाही पूर्ण. पण नंतर सिद्धीजोहर सैन्याला विचारतो नेमका बाजीप्रभू देशपांडे कोण, याच्यात तर सगळे सारखे दिसतात, कारण जो तो शूरवीरच होता पूर्ण. मग लगेच तो कंट्रोलच होत नाही, म्हणजे बाजीप्रभू देशपांडे काय होता, कंट्रोलच होत नाही कोणाकडनं. जेवढे सैन्य ते लढत असतात पूर्ण पद्धतीने. मग सिद्धीजोहरला एक सैनिक सांगतो की जो सबसे लाल हुआ है वो है बाजीप्रभू. तो सिद्धीजोहर एका सैनिकाला सांगिततो, तेरी 1 शॉट की गन चला, खूप पहिले मार, तभी आपण आगे म्हणजे पुढे जाऊ शकतो. तर तो 1 शॉटची गन घेतो आणि त्या बाजीप्रभू देशपांडेच्या सीमेवर मारतो.
बाजीभाऊ देशपांडे खाली पडतात. तर त्यांच्यामध्ये जान अजून पण असते. त्यांना फक्त आवाज ऐकायचा असतो तोफेंचा. तोफेंचे शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचतात. तोफांचे 3 वार होतात. नंतर बाजीभाऊ देशपांड्यांना कळतं राजे सुखरूप पोचले. तेव्हा त्या खेळतात त्या पावनखिंडत श्वास सोडतात. त्याच्यामुळे मरावे तरी कीर्ती पुरावे. आज 365 वर्ष झाली. आजही त्यांची शौर्यगाथा गाताना आपल्या अंगावर शार येतात. काय येतात? तर हे वाक्य ही म्हण खोटी नाही. त्यामुळे आजच्या जीवनात बी जिथं चुकलं नाही तिथं झुकायचं नाही. चुकलं पाया पडायला पण घाबरायचं नाही. पाठीचा कणा तर मान कधी सह ठेवायचं. मरावे तरी कीर्तिरूप उरावे. नरवीर बाजीभाऊ देशपांडे. थँक्यू.